कसं आहे, कुठलेही उद्योग हे काही एका दिवसात हलवले जाऊ शकत नाही। हे उद्योग हलवले गेले पाहिजेत या संदर्भात बऱ्याच वर्षापासून चर्चा चाललेली आहे। उद्धव ठाकरेंनी त्याकरता काही केलेलं नाही। मला त्यांनी केलेला एक निर्णय फाईलवरचा दाखवा, एक की त्यांनी फाईल मूव्ह केली आहे असा एक निर्णय दाखवा, काही केलेलं नाही। पण मला असं वाटतं की या घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि या सगळ्या उद्योगांना अल्टरनेट जागा दिली पाहिजे। त्याकरता निश्चितपणे सरकार पुढाकार घेईल। पुणे में जो एक्सीडेंट हुआ था उसके बाद से महाविकास आघाड़ी का आंदोलन हो रहा है, क्या कहेंगे? असं आहे की याचं राजकीयकरण करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे। या संदर्भात जी काही कारवाई पोलिसांनी केली पाहिजे ती सगळी पोलिसांनी उघडपणे केलेली आहे। आणि एवढंच नाही तर ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डने जो चुकीचा निर्णय दिला होता त्याच्या विरोधात वरच्या कोर्टात जाऊन पुन्हा ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डाकडे ती केस रिमांड करून घेऊन तो निर्णय देखील बदललेला आहे। पहिल्यांदा पबचे जे मालक आहेत, मुलाचे जे वडील आहेत, यांना देखील अरेस्ट झालेली आहे। त्यामुळे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी झालेली आहे। पण प्रत्येक गोष्टीचं राजकीयकरण करणं असा हा जो उद्योग चाललेला आहे हा काही योग्य नाही आहे। भाऊ धनगेकरांनी तुम्हाला पत्र लिहिलं, मी बघितलं शालेय अभ्यासक्रमाचा जो आराखडा आहे त्याच्यात मनुस्मृती असल्याचं म्हणताय, मनाचे श्लोक आणि ह्या सगळं मनाचे श्लोक कुठेही श्लोक असल्याचं सांगण्यात येत आहे। असल्या फालतू गोष्टींना मी उत्तर देत नाही। आणि मला असं वाटतं की हल्लीच्या काळात त्यांना उद्योग उरलेले नाहीत, त्याच्यामुळे वाटेल तसे आरोप करायचे, काहीतरी बोलायचं चाललेलं आहे। मनाचे श्लोक जे आहेत हे या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी म्हटले जातात, ऐकले जातात, बोलले जातात। त्यामुळे आता ते अभ्यासक्रमात आहेत की नाहीत हे मला माहिती नाही, मी ते काही तपासलेलं नाही। पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, विनाकारण संभ्रम तयार करायचा हा जो प्रयत्न आहे हा चुकीचा आहे। भाऊ राज्य दुष्काळाच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही महत्त्वाचे प्रश्न यावेळी विचारण्यात आले होते आणि सुरुवातीचा मुद्दा डोंबिवली MIDC संदर्भातला होता आणि यावेळी उद्योग एका दिवसात स्थलांतरित करता येत नाहीत। आणि या संदर्भात काही वेळापूर्वी अंबादास दानवे यांनी जे आरोप केले होते की या संदर्भात उद्धव ठाकरेंनी एक महत्त्वाची बैठक देखील बोलावली होती आणि इकडचे जे सगळे MIDC मधल्या ज्या कंपन्या आहेत त्या दुसरीकडे हलवण्यासंदर्भात याविषयी उद्धव ठाकरे यांनी या स्फोटासाठी सरकार आणि प्रशासनाला जबाबदार धरलेलं असलं तरी कंपन्या इतर ठिकाणी हलवण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतलेला होता, पण सरकार बदलल्यानंतर अंमलबजावणी झाली नाही असा दावा दानवेंनी केलेला होता। पण अशा पद्धतीनं कुठल्याही पद्धतीचा निर्णय हा उद्धव ठाकरेंनी घेतलेला नव्हता अशी प्रतिक्रिया देखील आता देवेंद्र फडणवीस यांनी दिली।